जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित 26 मराठी ग्रामीण साहित्य संमेलन कोल्हापूर करवीर वाचन मंदिर येथे आयोजित केलं। सदर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी गोविंद त्र्यंबकराव लहाणे, परभणी उद्घाटक माननीय डॉक्टर रोहिणी दीक्षित, चिक्कोडी बेळगाव कर्नाटकच्या हस्ते होणार आहे। प्राध्यापक मोहम्मद बाबू शेख सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन होणार असून प्रमुख मार्गदर्शक प्रसिद्ध कादंबरीकार लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील घुणकी कोल्हापूर असणार आहेत। संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेत्री टीव्ही सिरियल जीविका सोनार नाशिक या उपस्थित राहणार आहेत। तर कवी सरकार इंगळी यांचा पैंजणाचा नाद काव्यसंग्रह, निशा खरात यांचा मी भावनेला शब्द दिले काव्यसंग्रह, प्राध्यापक कवी प्रकाश भोंगाळे यांचा अपूर्वाई काव्यसंग्रह तसेच मनास झुंबतो गारवा हा प्राथमिक काव्यसंग्रह, साहित्य संमेलन विशेषांकांचे प्रकाशन प्रसिद्ध लेखक राजेंद्र सुंदरदास फंडे राहता अहिल्यानगर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आहे। कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी देवानंद चांगदेव यादव आंबविली तालुका खेड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। त्याचप्रमाणे संमेलनात दुसऱ्या सत्रात प्रतिबिंब काव्यमय मैफिल सादर करते प्राध्यापक अमरनाथ कांबळे व कुमारी कल्याणी भारत भोसले तसेच कथालेखक बाळासाहेब देशमुख अहिल्यानगर यांचे कथाकथन होणार आहे। सायंकाळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवर यांना गणेश सरकार वाचनालय व काशीनाथ आव्हाड प्रोडक्शन नगर यांच्या वतीने ज्ञानयज्ञ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। कवी संमेलनासाठी कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर, मुंबई, पुणे, सातारा, धाराशिव, रत्नागिरी आदी जिल्ह्यातून कवी कवयित्री सहभागी होणार आहेत, असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले। सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळी, तालुका हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।